Hello dear students, today we are going to start with the second point in our chapter that we have started in last lecture, optics. Our today's topic is reflection by curved surfaces. The example of curved surfaces are mirrors. Okay, we are familiar with two types of mirrors, concave mirror and convex mirrors. Okay, but these mirrors are actually curved surfaces, right? Curved surfaces are generally used to focus the parallel beam of light at a single point. ओके, म्हणजेच पॅरलल रेज जेव्हा एखाद्या पॉइंटला आपल्याला मिळवायचे असतील तर अशा वेळेस आपण कर्व सर्फेसेस यूज करत असतो. द यूज ऑफ सच मिरर्स कॅन बी सीन इन द एक्झाम्पल्स ऑफ हेडलाइट्स, टॉर्च, or we can say rear view mirrors which are constructed by using convex or concave surfaces. Such examples can be taken as curved mirrors. So how these concave or convex mirrors are constructed? These are actually the parabolic parts of a sphere. Okay, एखाद्या स्पियरचे ते parabolic parts असतील. Concave mirrors or convex mirrors are nothing but a parabolic parts of a sphere. आता यानंतर आपल्याला दोन महत्वाचे कन्सेप्ट या पॅराबोलिक पार्ट्स ऑफ मिरर म्हणजेच कॉन्केव्ह आणि कॉन्वेक्स सर्फेसेस बद्दल बघायचे आहेत. पहिली थिंग असेल रेडियस ऑफ कर्वेचर अँड द सेकंड वन इज फोकल लेंथ. ओके, सो व्हॉट इज मीन बाय रेडियस ऑफ कर्वेचर? रेडियस ऑफ कर्वेचर इज द रेडियस ऑफ ए स्पियर ऑफ विच दॅट कॉन्केव्ह ऑर कॉन्वेक्स मिरर इज अ पार्ट. ओके, ती कॉन्केव्ह किंवा कॉन्वेक्स मिरर ज्या स्पियर पासून बनली त्या स्पियरची जी रेडियस असेल त्यालाच आपण रेडियस ऑफ कर्वेचर म्हणायचे. आणि दुसरी महत्वाची जी टर्म आपण इथे बघतोय त्या टर्मला म्हणतात फोकल लेंथ. ओके, ही फोकल लेंथ जी असेल ही कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्वेक्स मिरर दोघांसाठी वेगवेगळी आपण कन्सिडर करतो. कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्वेक्स मिररच्या बाबतीत जर आपण बघितलं तर या ठिकाणी अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन द डिस्टन्सेस मेजर्ड फ्रॉम पोल at left hand side are considered as negative and on right hand side that are considered as positive. ओके, हे तर आपल्याला माहितीच आहे. साइन कन्व्हेन्शन मध्ये पोल पासून लेफ्ट साइडला आपण जेव्हा डिस्टन्सेस मेजर करतो ते निगेटिव्ह असतात आणि राईट साइडला जे आपण कन्सिडर करतो ते पॉझिटिव्ह असतात. आता फोकल लेंथ आणि या साइन कन्व्हेन्शनचं रिलेशन काय ते आता आपल्याला समजून घ्यायचं. साइन कन्व्हेन्शन मध्ये जेव्हा आपण कॉन्केव्ह मिरर यूज करतो या कॉन्केव्ह मिरर पासून जी काही इमेज फॉर्म होणार आहे ही इमेज आपल्याला एका निगेटिव्ह साइडला मिळणार आहे. फोकल पॉइंट जो असेल फोकल लेंथ ऑफ दॅट कॉन्केव्ह मिरर विल बी सीन ऑन निगेटिव्ह साइड अँड फॉर कॉन्वेक्स मिरर द फोकल लेंथ इज सीन पॉझिटिव्ह बिकॉज द इमेज विल फॉर्म ऑन राईट हँड साइड ऑफ द पोल. ओके, आता फोकल लेंथ ही कॉन्केव्ह आणि कॉन्वेक्स साठी काय असते हे आता आपण बघू. सो फॉर कॉन्केव्ह मिरर्स द फोकल लेंथ इज नथिंग बट ए डिस्टन्स ॲट विच पॅरलल इन्सिडेंट रेज कॉन्वर्ज. ओके, म्हणजेच कॉन्केव्ह मिरर साठी जे पॅरलल इन्सिडेंट रेज कॉन्केव्ह मिरर वरती इन्सिडेंट होतील ते ज्या पॉइंटला कॉन्केव्ह मिररला इन्सिडेंट झाल्यानंतर जिथे ते प्रिन्सिपल ऍक्सिसला हिट करतील किंवा ज्या ठिकाणी ते फोकस होतील त्या पॉइंटला आपण फोकल लेंथ म्हणायचे. बट इन केस ऑफ कॉन्वेक्स मिरर वी कॅन सी द डिफरंट डेफिनेशन फॉर फोकल लेंथ. ओके, फोकल लेंथ इज डिफरंट फॉर कॉन्केव्ह अँड कॉन्वेक्स मिरर्स. तर काय असेल ही डेफिनेशन कॉन्वेक्स मिरर साठी? when parallel incident rays which are appear to be diverging, okay, appear to be diverging from a point and that point is called as focal length of convex mirror. Focal length is always half of radius of curvature. That thing is also we are going to see. म्हणजेच रेडियस ऑफ कर्वेचरच्या हाफ आपल्याला फोकल लेंथ नेहमी बघायला मिळत असते. यानंतर आपल्याला पुढचा पॉइंट बघायचा आहे लॅटरल मॅग्निफिकेशन. लॅटरल मॅग्निफिकेशन हा जो पॉइंट आहे यात आपल्याला हाईट ऑफ ऑब्जेक्ट अँड हाईट ऑफ इमेज या दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. हाईट ऑफ इमेज आणि हाईट ऑफ ऑब्जेक्ट यांचा जो काही रेशो असेल त्यांनाच आपण लॅटरल मॅग्निफिकेशन असं म्हणतो. लॅटरल मॅग्निफिकेशन हॅज द फॉर्म्युला m इज इक्वल टू v अपॉन u. ओके, v इज द हाईट ऑफ इमेज while u is the height of object. So the formula for lateral magnification becomes m is equal to v upon u. So the definition of lateral magnification is it is the ratio of
height of image, height of object. Now how this lateral magnification varies for convex mirrors and concave mirrors, this is also important part. So this lateral magnification is different for convex mirrors and concave mirrors. Concave mirrors साठी lateral magnification जे असेल ते आपल्याला less than 1 बघायला मिळेल. The reason behind that, the image formation in case of convex mirror is having different characteristics, like that such image is virtual, it is also erect, and it is also diminished. Virtual means which is not real. Erect means it is the upside image. Upside means the image formation will seen always above principal axis. जी इमेज असेल ती प्रिन्सिपल ऍक्सिसच्या अबोवच बघायला मिळेल. ओके, and the third characteristic of that particular image in convex mirror is it is diminished. Okay, diminished means the image is having size less than that of object. Okay, it is not enlarged. Okay, the opposite word for diminished is enlarged. In some cases we can see the image having height greater than that of object. That means lateral magnification is positive for such images. But in case of complex mirrors, lateral magnification is always less than 1. Now if we consider the lateral magnification of concave mirrors. Okay, concave mirrors साठी lateral magnification आपल्याला जर फाइंड आउट करायचं असेल तर याकरता आपल्याला हा टेबल कन्सिडर करावा लागेल. ओके, या बाजूला जो तुम्हाला टेबल दिसतो या टेबलमध्ये आपल्याला डिफरंट पोझिशन्स ऑफ द ऑब्जेक्ट वरून डिफरंट लॅटरल मॅग्निफिकेशन्स बघायला मिळतील. सो दिस इज हाऊ लॅटरल मॅग्निफिकेशन इज डिफरंट फॉर डिफरंट टाइप्स ऑफ मिरर्स. So our next point is defects or aberrations present in image formation. So theory of image formation is based on following assumptions. Okay, we can take first assumption is that object and image are having their height which is very close to principal axis. Okay, and the second assumption we can take such incoming rays which are formed from object are having the equal distances between them while they reach the particular mirror. तर theoretically या ज्या गोष्टी असतात हे assumption जे असतात हे possible होत नसतात. So for this purpose several defects can be seen in case of image. The blurred image of that particular object can be formed. So there are different types of defects can be seen. Spherical aberration, then comma, then we can see astigmatism and curvature. So these are different defects of image formation in ray optics can be seen. Spherical aberration व्यतिरिक्त बाकीचे जे आहेत हे inclined rays of light मुळे तयार होतात. Okay, but spherical aberration is the only defect which is formed due to parallel incoming rays. But how spherical aberration occurs, that is also important. If we see the given diagram, here parallel incident rays are traveling along the principal axis, but the distance between them is not uniform. That's why the focal point, okay, focal length ज्या ठिकाणी असेल त्या फोकल लेंथ जिथे संपते तिथे आपल्याला एफ हा पॉइंट बघायला मिळतो. ही फोकल पॉइंट जो आहे हा पोल कडे सरकला जातो. ओके, द formation of focal point is not uniform. Okay, that's why different images can be formed. Therefore blur image can be formed. So this is how spherical aberration is a defect, or it can be considered as a defect. So that's all for today's part. In our next article we are going to study about the refraction in optics. So thank you very much.